काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। सामान्य रयतेचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांशी हजारो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपूची तुलना करणं हा इतिहासाचा अपमान आहे। काँग्रेसमध्ये थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन माफी मागावी असं मुख्यमंत्री म्हणाले। हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून दूर करत त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे खरं तर हर्षवर्धन सपकाळचा डोक्यात फरक पडला आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे। राजीव गांधी यांना काही संवेदना असतील, राहुल गांधींना काही संवेदना असतील तर राहुल गांधींनी तातडीनं हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे। आणि जर हर्षवर्धन सपकाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधी सुद्धा हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करताय असं होईल। त्यामुळे जे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन असे घाणेरडे आंदोलन करतात आहे, त्या आंदोलनकर्त्यांवरही कडक कारवाई झाली पाहिजे। दरम्यान भाजपा या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे। आपल्या वक्तव्याची मोडतोड करून अयोग्य पद्धतीने सादर करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला। विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे। याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे।